राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांची निवड, नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव, राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव आणि दिवंगत सदस्यांच्या अभिवादनाचा शोकप्रस्ताव असं महत्त्वाचं कामकाज झालं. माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा त्याच पदावर निवड हे आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. याशिवाय दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत आभाराचा प्रस्ताव सादर करण्यात आला, तर दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हे देखील आजच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचं वैशिष्ट्य होतं. सकाळी 11 वाजता विधानसभेच्या विशेष सत्राच्या सुरुवातीला सदस्यत्वाच्या शपथग्रहणासाठी उर्वरित 8 सदस्यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पुकारली. या पदासाठी निवडणूक प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली आणि राहुल नार्वेकर या भाजप सदस्यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यानं त्यांची या पदावर निवड करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना सभागृह नेते मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राहुल सुरेश नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील, भाजपाचे प्रतोद आशिष शेलार आणि ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर हंगामी अध्यक्षांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना पदग्रहण करण्याची सूचना केली. त्यानंतर प्रथेनुसार दोन्ही बाजूच्या गटनेत्यांकडून सन्मानपूर्वक राहुल नार्वेकर यांना त्यांच्या पीठासनाकडे नेण्यात आलं. त्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्याची प्रथा परंपरा विरोधी पक्षांच्या सहकार्यातून पुन्हा कायम केल्याबद्दल आपण सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांचे आभार मानतो. ज्या मुंबईच्या मतदारसंघात हे सभागृह आहे त्याच मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदावर निवडून आले आहेत. मागील कालखंडात अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी ही जबाबदारी अत्यंत कुशलपणे पार पाडली. त्यात त्यांचे विधिज्ञ म्हणून असणारं कौशल्य वापरून त्यांनी न्यायाधीशाची भूमिका देखील जबाबदारीनं निभावून नेली, असं ते म्हणाले. सभागृहातली शिस्त आणि योग्य वर्तन ही लोकशाहीचा सन्मान उंचावणारी आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून, चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातल्या जनतेला न्याय देण्याचं काम सभागृह करत असते. ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या रूपानं कायद्याचं उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना पुढे म्हणाले की पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत 4च जणांना मिळाला आहे. ॲडव्होकेट नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांचं दालन सभागृहातल्या सर्व पक्षांसाठी हक्काचं दालन असतं. सभागृहात कितीही मतभिन्नता झाली तरी हक्कानं अध्यक्षांकडे जाता येतं. अध्यक्ष दोन्ही बाजूंचं ऐकतात. यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत प्रभावी विरोधी पक्ष हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विधिमंडळात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन लोकशाही अधिक सुदृढ होईल. राज्यातल्या जनतेला न्याय देण्याचं काम या सभागृहात होतं. सभागृहातले सदस्य राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सभागृहातल्या परंपरांचा मान सन्मान निश्चितपणे कायम राहील. यापुढील काळातही नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात व्यापक जनहिताचे निर्णय होतील. विधिमंडळाच्या प्रथा परंपरा यांची उंची राखत सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका अध्यक्ष ॲडव्होकेट नार्वेकर यांनी त्यांच्या मागील 2.5 वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील
नवनियुक्त अध्यक्षांचं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांना देखील आता आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामाजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेऊन कामकाज करण्याची विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचं नाव विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. ॲडव्होकेट नार्वेकरांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. मागच्या 2.5 वर्षात त्यांनी चांगलं काम केलं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. 2.5 वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढले. ते म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचा राज्याचा कारभार चालतो. राज्यात आता विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व सुरू झालं आहे. अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यास नक्कीच होईल. या सभागृहाचं पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नार्वेकर यांना आपल्या पक्षात असताना राजकीय जबाबदारी देण्याबाबत आपण पुढाकार घेतल्याची आठवण सांगताना त्यानंतर नार्वेकर यांनी अनेक पक्षांमध्ये राजकीय कारकीर्द करत नवनवीन जबाबदाऱ्या पार पाडल्या असे कौतुकोद्गार काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर म्हणाले, महाराष्ट्र विधिमंडळाचं सभागृह हे देशाला दिशा देणारं सभागृह आहे. या सभागृहाचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. सभागृहाला संवेदनशील अध्यक्ष लाभले असल्यानं त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लोकहितकारी आणि परिणामकारक निर्णय होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कायद्याची उत्तम जाण असणारे अध्यक्ष सभागृहाला लाभले आहेत. सभागृहासमोर आलेल्या प्रश्नांवर तितक्याच ताकदीनं उत्तर देऊन त्यांनी सभागृह उत्तम चालवलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, ज्येष्ठ सदस्य सुरेश धस, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम, रोहित पाटील इत्यादी सदस्यांनी यावेळी प्रस्तावावर आपली मतं मांडली. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना सदस्यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की राज्यातल्या जनतेच्या आशा आकांक्षा आणि मागण्या घेऊन 288 सदस्य जिथे आले आहेत त्या सदनात मला अध्यक्ष म्हणून 13 कोटी जनतेला न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे याची जाणीव मला आहे. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज मोठा राहील यासाठी माझी जबाबदारी असेल असं ते म्हणाले. विधान भवनाच्या परिसरात अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आपण केला. गेल्या 6 वर्षांपासून आमदारांच्या निवासाच्या अडचणी असल्याचं सांगत येत्या 2 वर्षात 2 नव्या इमारतींचं काम पूर्ण करून या अडचणी दूर करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील काळात सभागृहात मोठ्या प्रमाणात विक्रमी लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर उदय सामंत, डॉक्टर संजय कुटे, दिलीप वळसे पाटील, रवी राणा या सदस्यांनी नियम 23 अन्वये सरकारवरचा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आवाजी मतदानानं ठराव संमत करण्याची सूचना केली. सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं पुकारा केला. त्यानंतर सभागृहाची बैठक राज्यपालांच्या अभिभाषणानंतर पुन्हा सुरू होईल अशी घोषणा करत त्यांनी कामकाज तहकूब केलं. त्यानंतर दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर राज्यपालांचं अभिभाषण झालं. या 27 मिनिटांच्या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारकडून मागील कार्यकाळात केलेल्या विकासाच्या योजनांची माहिती देत आपल्या सरकारनं राज्याच्या परिपूर्ण विकासासाठी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि राज्याच्या चौफेर विकासाची ग्वाही दिली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं. विधानसभा आणि विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव ॲडव्होकेट पराग अळवणी यांच्याकडून मांडण्यात आला.
त्याला चेतन तुपे यांनी अनुमोदन दिलं. याबाबतची चर्चा हिवाळी अधिवेशनात घेण्यात येण्याबाबत अध्यक्षांनी घोषणा केली. सन 2024च्या एकूण 14 वेगवेगळ्या विभागांच्या अध्यादेशांचं विधेयकात रूपांतर करण्यासाठी ते पटलावर ठेवण्यात आले. विधानसभा आणि विधान परिषदेत त्यानंतर दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांची माहिती जाहीर करण्यात आली. त्यानंतर शोकप्रस्ताव घेण्यात आला. त्यात उद्योगपती रतन टाटा, माजी मंत्री मधुकर पिचड, रोहिदास पाटील, विद्यमान लोकसभा सदस्य वसंतराव चव्हाण यांच्यासह दोन्ही सदनाच्या अन्य दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन दोन्ही सभागृहांची बैठक संस्थगित केल्याबाबत उद्घोषणा करण्यात आली.